रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 13वा. क्षेत्रज्ञ विभाग योग. भाग 10. श्लोक 11वा. भाग 3. जिणे याचे विश्वासे मृत्यू एक येथ असे. हे जयाचे निमानसे मानी जेना. अल्पोदकीचा मासा हे नाटे ऐसिया आशा. न अवचेची का जैसा अगाध डोहा. का गोरीची या भुली मृगव्याधा दृष्टी न घाली. गळून पाहता गिळली उंडी मीने. दीपाची या झगमगा जाळील हे पतंगा. नेणवेची पैगा जयापरी. गवारू निद्रा सुखे घर जळत असे ते न देखे. नेणता जे विविखे रांधिले अन्न. तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूची आला असे. हे नेणेची राजसे सुखे जोगा. शरीरीची वाढी अहोरात्राची जोडी. विषय सुख प्रौढी साचची मानी. परी बापुडा ऐसे नेणे जे वेशेचे सर्वस्व देणे. तेची ते नागवणे रूप येथ. संवचोराचे साजणे तेची ते प्राण घेणे. लेपास नपन करणे तोची नाशू. पांडुरोगे अंग सुटले ते तयाची नावे खुंटले. तैसे नेणे भुलले आहार निद्रा. सन्मुख शूळा धावतया पाये चपळा. प्रतिपदी जवळा मृत्यूचेवी. ते विदेहा जव जव वाढू जव दिवसांचा अपवाढू. जव सुर वाढू भोगाचा यया. तव तव अधिकाधिके मरण आयुष्या ते जिंके. मीठ जेवी उदके घांसी जत असे. जगण्यावर ज्याचा पूर्ण विश्वास असतो आणि एक दिवस मृत्यू येणार हे ज्याच्या मनाला पटत नाही, अथवा थोड्याशा पाण्यात राहणारा मासा हे पाणी कधी आटणार नाही या आशेने खोल डोहाकडे कधी जातच नाही, अथवा पारध्याच्या गाण्याला भुलून हरिण जसा पारध्याकडे पाहत नाही, किंवा मासा हा गळास लावलेल्या आमिषाच्या आत गळ आहे असे न समजता आमिष त्या गळासकट गिळून टाकतो. दिव्यांचा झगझगाट पाहून पतंग कीटक हा दिव्यावर झडप घालतो, परंतु हा दिवा आपणास भस्म करील हे त्या पतंगाला कळतच नाही. जसा एखादा आळशी आणि अज्ञानी मनुष्य झोपेच्या सुखात असताना आपले घर जळत असले तरी तिकडे लक्ष देत नाही, किंवा एखादा खादाड मूर्ख मनुष्य विष घालून शिजवलेले अन्न असले तरी तिकडे लक्ष न देता ते खात असतो, त्याप्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा मृत्यूच आयुष्याचे सोंग घेऊन आला आहे हे जो रजोगुणापासून निर्माण होणाऱ्या विषयांच्या सुखामुळे जाणतच नाही. आपल्या शरीराची वाढ, रात्र आणि दिवस यांचा उपयोग, विषय सुखाचे महत्त्व हे सर्व तो सत्यच आहे असे मानतो, परंतु त्या बापड्या समजत नाही की वारांगणा आपणास तन मन अर्पण करते तेच त्याचे सर्वस्व लुटणे असते. तसाच प्रकार या रजोगुणातील सुखात आहे. प्रवास करताना एखाद्या संभावित चोराने केलेले मित्रत्व तेच त्याचे प्राण घेणे असते, अथवा भिंतीवर काढलेल्या चित्राला स्नान घालणे म्हणजे त्याचा नाश करणे होय. पंडुरोगाने मनुष्य गलेलठ्ठ झाला म्हणजे तो शक्तिवान झाला असे नसून त्याचे आयुष्य संपले असे जाणावे. त्याप्रमाणे खाणे आणि झोपणे याने मोहित झालेला अज्ञानी मनुष्य विषयवृद्धीतच खरी वृद्धी नसून त्यात खराखुरा नाशच भरलेला आहे हे जाणत नाही. सुळावर देण्याकरता नेत असलेला पुरुष समोर सूळ पाहिल्यावर त्याकडे पळत जाऊ लागला म्हणजे पावलोपावली त्याचा मृत्यू जवळ येत असतो. त्याप्रमाणे जसजसा देह वाढेल, आयुष्य जसजसे वृद्धिंगत होईल व जो तो विषय सुखात रमून जाईल, तसे तसे मरण आयुष्याला अधिकाधिक प्रमाणात जिंकेल. ज्याप्रमाणे मीठ जसे पाण्याने घासले जाईल तसे ते विरघळत जाते. जैसे जीवित्व जाये तयास्तव काळू पाहे. हे हातो हातीचे न होय ठाऊके जया.
किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नित्य नवा. न देखे जो मावा विषयांची या, तो अज्ञान देशींचा रावो. या बोला महाबाहो न पडे गाठाओ आणिकांचा. पै जीविताचे नितोखे जैसा का मृत्यू न देखे. तैसाची तारुण्ये पोखे जरा न राणी. कडाडी लोटला गाडा का शिखरवनी सुटला धोंडा. तैसा न देखे जो पुढा वार्धक्य आहे. का आड ओहळा पाणी आले का जैसे म्हसयाचे झुंज मातले. तैसे तारुण्याचे चढले भूर रे जया. पुष्टी लागे विघरो कांती पाहे निसरो. मस्तक आदरी शिरो भागी कंप. दाढी साऊळ धरी मान हालवनी वारी. तरी जो करी मायेचा पैसू. पुढील उरी आदळे तव न देखे जेवी आंधळे. का डोळ्यावरले निगळे आळसी तोषे. तैसे तारुण्य आजीचे भोगिता वृद्धाप्य पाहेचे. न देखे तोची साचे अज्ञानुगा. देखे अक्षमे कुब्जे की विटाऊ लागे फुंजे. परी न म्हणे पाहे माझे ऐसेची भवे. आणि आंगी वृद्धाप्यतेची संज्ञा ये मरणाची. परिजया तारुण्याची भुली न फिटे. तो अज्ञानाचे घर हे साचची घे उत्तर. देवीची परियेसी थोर चिन्हे आणिक. त्याप्रमाणे दिवसानुदिवस आयुष्य कमी कमी होत जाते. त्यामुळे मरणकाळ जवळ येतो. या घटना हातोहात अतित्वरेने घडत असतात. हे त्या अज्ञानी माणसाला माहीत नसते. अर्जुना, अधिक काय वर्णन करावे. विषयांचा उपभोग हा शरीराचा नित्य नवा मृत्यू आहे. हे जो विषयांच्या कपटी स्वभावामुळे पाहू शकत नाही. हे महाबाहो अर्जुना, तो अज्ञानरूप देशाचा राजा आहे. या म्हणण्यात काही शंका नाही. विषयभोगांच्या संतोषाने तो त्या पाठोपाठ येणाऱ्या मृत्यूला बघत नाही. तसाच तो तारुण्याच्या संतोषाने वार्धक्याबद्दलची काळजी करत नाही. डोंगराच्या कड्यावरून लोटलेला गाडा अथवा पर्वताच्या शिखरावरून सुटलेला मोठा धोंडा पुढे काय आहे हे जसे बघत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी माणूस पुढे वार्धक्य येणार आहे हे कधी बघत नाही, याचा कधी विचार करत नाही. अथवा अरण्यात आडबाजूला ओहोळाला पुराचे पाणी यावे किंवा दोन रेड्यांनी जोरात टक्कर मारावी, त्याप्रमाणे ज्याला तारुण्याचा मद चढलेला असतो, शरीराचा पुष्टपणा वार्धक्यात कमी होतो, सौंदर्य कमी होऊ लागते आणि डोके मानेबरोबर हालू लागते, दाढीवरती नाकाची सावली पडू लागते व मानेचा काटा ढिला होतो. अशी शरीराची अवस्था झाली तरी प्रपंचातील प्रिय वस्तूंचा पसारा तो वाढवीत असतो. पुढे असलेले पदार्थ उरावर आदळेपर्यंत आंधळा जसा पुढे काय आहे हे पाहत नाही किंवा आळशी मनुष्य डोळ्यांवरच्या चिपडाने संतोषी होतो, कारण त्याला देहाची स्वच्छता ठेवण्याचा कंटाळा वाटतो. आजचे तारुण्य भोगीत असताना उद्याचा वृद्धापकाळ येईल याचा विचार जो करत नाही तो खरोखर अज्ञानी होय. आंधळा कुबडा माणूस पाहून जो त्यास हिणवू लागतो त्याला कळत नाही की उद्या माझी देखील हीच अवस्था होईल. अंगावर वृद्धत्वाच्या व मरणकाळाच्या खुणा उमटू लागतात, तरी पण ज्याला आपण तरुणच आहोत असा भ्रम असतो. तो पुरुष अज्ञानाचे घर आहे हे माझे वचन सत्य मान. आणखी काही अज्ञानाची महत्त्वाची लक्षणे सांगतो, ती श्रवण कर. तरी वाघाची अडवे एक वेळ आला चरोनी दैवे, तेणे विश्वासे पुढती धावे वसू जैसा. का सर्प घरा आणतू अवचटे ठेवा आणिला स्वस्थू, हे तुलियासाठी निश्चितू नास्तिकू होय. तैसेची अवचटे हे एक दोन्ही वेळाला हे, एथ रोग एक आहे हे मानी नाजो. वैरिया नीद आली आता द्वंद्वे माझी सरली,
हे मानी तो सपिली मुकला जेवी, तैसी आहार निद्रेची उजरी, रोग निवांतू जोवरी, तव जो न करी व्याधी चिंता, आणि स्त्री पुत्रादी मिळे, संपत्ती जव जव फळे, तेणे रजे डोळे जाती जयाचे, सवेची वियोगू पडेल, विळवणी विपत्ती येईल, हे दुःख पुढील देखेना जो, तो अज्ञान गा पांडवा, आणि तोही तोची जाणावा, जो इंद्रिये अभासवा चारी येथ, वयसेचे नि उवावे, संपत्तीचे नि सावाये, सेव्या सेव्य जाये सरकटी तू, न करावे ते करी, असंभाव्य मनी धरी, चिंतू नये ते विचारी जयाची मती, रिघे जेथ न रिघावे, मागे जे न घ्यावे, स्पर्शे जेथ न लगावे अंग मन, न जावे तेथ जाये, न पहावे ते जो पाहे, न खावे ते खाये तेवीची तोषे, न धरावा तो संगू, न लगावे तेथ लागू, नाचरावा तो मार्गू आचरे जो, नायकावे ते आईके, न बोलावे ते बके, परिदोष होतील हे न देखे प्रवर्तता. ज्या रानात वाघ आहे तेथून बैल एक वेळ चरून नशिबाने परत घरी आला. वाघ आपणास काहीही करत नाही असा विश्वास बाळगून तो पुन्हा त्या रानात चरावयास जातो. अथवा ज्या घरातील संपत्तीवर सर्पाची नजर आहे ती संपत्ती एखाद्याने सुखरूपपणे बाहेर आणली तरी संपत्तीवर सर्पाची नजर असते. या गोष्टीवर तो विश्वास ठेवत नाही. त्याप्रमाणे एक दोन वेळा रोग नाहीसे होऊन आरोग्य प्राप्त झाले तरी देह हे रोगांचे भांडार आहे हे जो जाणत नाही. वैर्यास झोप आली तर आता माझ्याशी असलेले वैर संपले असे जो भ्रमाने मानतो, परंतु वैरी जागा झाल्यावर जो मुलाबाळांसह नाश पावतो. त्याप्रमाणे भूक व झोप चांगली लागते, त्यामुळे रोग काही झाला नाही असे समजून जो वृद्धापकाळातील भावी रोगाची काळजी करत नाही आणि स्त्रीपुत्रांच्या संगतीत दिवस सुखाने जात आहेत आणि उद्योगधंदा वाढत संपत्तीची वाढ होत आहे, अशा अहंकाराच्या धुंदीच्या धुळीने ज्याच्या विचारांचे डोळे आंधळे होतात, स्त्रीपुत्रांचा तात्काळ वियोग होईल आणि एका क्षणात संपत्ती जाईल व विपत्ती येईल हे पुढील दुःख तो बघत नाही. अर्जुना, तो अज्ञानी आहे. तारुण्यात जो विषयांना स्वैरभोग देतो तोही तसाच अज्ञानी आहे असे जाणावे. तारुण्यातील मदाने आणि संपत्तीच्या गर्वाने तो भोग्य अथवा अभोग्य यांचा काहीही विचार न करता सरसकट विषय भोगत असतो. शास्त्राने जे करू नका म्हणून सांगितले आहे ते तो करतो. जे असंभवनीय आहे ते व्हावे असे मनात आणतो. जे चिंतू नये त्याचे चिंतन करतो. ज्या गोष्टींचा विचार करू नये अशा संबंधी त्याची बुद्धी विचार करते. जेथे प्रवेश करू नये तेथे प्रवेश करत असतो. जे घेऊ नये ते मागून घेतो. ज्याला शरीराने व मनाने स्पर्श करू नये त्याला मुद्दाम स्पर्श करतो. जेथे जाऊ नये तेथे जातो. जे पाहू नये ते पाहतो. जे खाऊ नये ते खातो. अशा प्रकारे शास्त्राच्या विरुद्ध वागल्याने त्याला संतोष वाटतो. ज्याची संगती धरू नये त्याची संगती धरतो. जेथे आसक्ती ठेवू नये तेथे आसक्ती ठेवतो. ज्या मार्गाचे आचरण करू नये त्या मार्गाचे नेमके आचरण करतो. जे ऐकू नये ते ऐकतो. जे बोलू नये तेच मोठ्याने बोलत असतो. अशा गोष्टी केल्याने आपल्या हातून दोष घडतील याचा विचार देखील तो मनात करत नाही. अंगा मनासी रुचावे एतुलेनी कृत्या कृत्त नाठवे. जे करणे याचे निनावे भलतेची करी. परी पाप मज होईल का नरक यातना येईल. हे काहीची पुढील देखे ना जो. तयाचेनी आंग लगे जगी अज्ञान दाटुगे. जे सज्ञानाही संगे झोंबो सके. परी असो हे ऐक
अज्ञान चिन्हे आणिक, जेणे तुझ सम्यक जाणवे ते. तरी जयाची प्रीती पुरी, गुंतली देखसी घरी. नवगंध केसरी भ्रमरी जैसी, साखरेची या राशी बैसली नुठे माशी. तैसे निश्री वित्त आवेशी, जयाचे मन ठेला बेडूक कुंडी. मशक गुंतला शेंबुडी, जैसा ढोरू सबुड बुडी रुतला पंकी. तैसे घरी होनी निघणे, नाही जीवे मने प्राणे. जया साप होऊनी असणे भाटोतिये. प्रियोत्तमाची या कंठी, प्रमदा घे आटी. तैसी जीवेसी कोपटी, धरुनी ठाके. मधुर सोद्देशे, मधुकर जसे जैसे. गृह संगोपन तैसे करी जोगा. म्हातारपणी झाले, मा आणि कवी पाहिले. तयाचे काजे तुले माता पितरा. ते तुले नी पाडे पार्था, घरी जया प्रेम आस्था. आणि श्री वाचुनी सर्वथा जाणे ना जो. तैसा श्री देही जो जीवे, पडोनी या सर्व भावे. कोण मी काय करावे काही नेणे. महापुरुषाचे चित्त, जालिया वस्तुगत. ठाके व्यवहार जात जया परी. हानी लज्जा न देखे, परापवाद नाईके. जयाची इंद्रिये एकमुखे स्त्रिया केली. कर्म करताना शरीरास व मनास गोड वाटते, म्हणून कर्तव्य अकर्तव्य याचा जो विचार करत नाही. कर्माच्या नावाने जो भलतेच कर्म करतो. माझ्या हातून पाप घडत आहे, पुढे मला नरक यातना भोगाव्या लागतील, हे पुढील भवितव्य जो काहीच पाहत नाही. याच्या आश्रयाने जगात अज्ञान इतके बलवान होते की सज्ञान माणसाबरोबरही नाना आक्षेप घेऊन तो संघर्ष करू शकतो. असो, ही लक्षणे पुरी झाली. आता आणखीन काही अज्ञानाची लक्षणे श्रवण कर, की ज्यामुळे तुला तो अज्ञानी यथार्थ स्वरूपाने समजू शकेल. फुलाच्या नवीन गंधाच्या परागामध्ये भ्रमर जसा आसक्त होऊन गुंतून राहतो, त्याप्रमाणे त्याचे संपूर्ण प्रेम घरातच गुंतलेले असते. साखरेवर बसलेली माशी जशी उडत नाही, त्याप्रमाणे ज्याचे मन स्त्रीवर अत्यंत आसक्त झालेले असते. बेडूक ज्याप्रमाणे पाण्याच्या कुंडातून बाहेर पडत नाही, माशी ही शेंबडात गुंतल्यावर त्यातून बाहेर निघत नाही. जनावर चिखलात पूर्ण देहासह बुडून फसले तरी ते बाहेर निघत नाही, त्याप्रमाणे घराच्या आसक्तीतून जो बाहेर पडत नाही आणि मृत्यू पावल्यानंतरही त्या जागेत सर्प होऊन राहतो. तरुण स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीच्या गळ्यात मिठी मारते, त्याप्रमाणे जो आपल्या घराला मोहाने धरून राहतो. फुलातील मधुर रस मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे मधुकर जसा कष्ट करत असतो, त्याप्रमाणे अतिशय कष्ट सोसून जो घराचे रक्षण करतो. वृद्धापकाळामध्ये एकुलते एक पुत्ररत्न झाले तर त्याविषयी जेवढे प्रेम आईवडिलांना असते, अर्जुना, इतके प्रेम ज्याचे आपल्या घरावर असते आणि ज्याला स्त्रीशिवाय या जगात दुसरी कोणतीही प्रिय वस्तू जितकी नसते, त्याप्रमाणे जो काया वाचा मनाने स्त्रीवर प्रेम करतो आणि आपण कोण आहोत आणि आपले कर्तव्य कर्म काय आहे हे जो जाणत नाही, ज्याप्रमाणे सिद्ध पुरुषाचे चित्त ब्रह्मस्वरूपाशी लीन झाल्यावर त्याचे सर्व व्यवहार थांबतात, ज्याच्या सर्व इंद्रियांची धाव एका स्त्रीविषयीकडेच असते, तो आपली आणि लोकलज्जा अथवा लोकांनी केलेली निंदा इकडे लक्ष देत नाही. चित्त आराधी स्त्रियेचे, तियेचेची छंदेनाचे. माकड गारुडियाचे जैसे होय, आपण पेही शिणवी, इष्टमित्र दुखवी. मग कवडाची वाढवी, लोभी जैसा. तैसा दान पुण्ये खाची, गोत्र कुटुंबावंची. परी गार भरी स्त्रियेची, उणी हो नेदी. पूजिती दैवते जोगवी, गुरु ते बोले झकवी. माय बापा दावी निदारपण.
स्त्रियेच्या तरी विखी भोगू संपत्ती अनेकी आणि वस्तू निकी जे जे देखे प्रेमाथिले नी भक्ते जैसेनी भजिजे कुळदैवते तैसा एकाग्रचित्ते श्री जो उपासी साच आणि चोख ते श्रियेसीची अशेख येरांविषयी जो गवणूक तेही नाही ये ते हन कोणी देखेल येसी वेखासे जाईल तरी युगची बुडेल ऐसे जया नायट्या भेण न मोडी जे नागांची आण तैसे पाळीऊन खूण स्त्रियेची जो किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया आणि तेची या जालिया लागी प्रेम आणि कही जे समस्त तियेचे संपत्ती जात ते जीवाहून आप्त मानी जो का तो अज्ञानासी मूळ अज्ञाना त्याचे निबळ हे असो केवळ तो तेची रूप आणि मातलिया सागरी मोकळिलिया तरी लाटांच्या एरझारी आंदोळे जेवी ते विप्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे तैसाची अप्रियासवे तळवटू घे स्त्रीच्या चित्ताची जो सदैव आराधना करीत असतो ज्याप्रमाणे गारुडाचे माकड गारुडाच्या छंदाप्रमाणे नाचत असते तसा स्त्रीच्या छंदाने तो नाचत असतो स्त्रीच्या सेवेसाठी तो हवे तेवढे कष्ट करीत असतो आपल्या इष्टमित्रांना दुखावतो व तिच्यासाठी जेवढे पैसे कमविता येतील तेवढे मिळवून संपत्ती वाढवितो स्त्रीसाठी पैसे कमी पडतील म्हणून दानधर्म कमी करतो गोत्रातील लोकांना व कुटुंबियांना पैशाविषयी फसवितो परंतु स्त्रीला कधी पैसे कमी पडू देत नाही कुलदेवतांची अत्यंत काटकसरीने पूजा करतो गुरुला गोड बोलण्याने फसवितो आणि आईवडिलांनी पैसे मागितले तर पैसे शिल्लक नाहीत म्हणून सांगतो स्त्रीसाठी उत्तम वस्त्रे अलंकार आणि भोगसंपत्ती आणतो स्त्री बाजारात जे जे पाहिल व तिला आवडेल ती वस्तू तो तिला आणून देतो ज्याप्रमाणे प्रेमळ भक्त आपल्या कुलदेवतेची अत्यंत एकाग्रतेने उपासना करतो त्याप्रमाणे तो एकाग्र चित्ताने स्त्रीची उपासना करीत असतो जे सुंदर व मौल्यवान असेल ते सर्व स्त्रीला अर्पण करतो आणि घरातील इतर कुटुंबियांना देहाचे रक्षण करण्यापुरते अन्न वस्त्रही देत नाही आपल्या स्त्रीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिल किंवा तिच्या विरुद्ध जाईल तर ज्याला युगाचा अंत झाल्याप्रमाणे वाईट वाटते नाईटे होतील या भीतीने नागाचा नवस कोणी मोडत नाही त्याप्रमाणे जो स्त्रीचे सर्व प्रकारचे मनोरथ पाळतो अर्जुना फार काय वर्णन करावे त्याला सर्वस्व एक स्त्रीच असते आणि तिच्यापासून झालेल्या अपत्यांवरच त्याचे विशेष प्रेम असते अरे तिची जी स्थावर जंगम संपत्ती असते तिला तो जीवाच्या पलीकडे समजतो तो केवळ अज्ञानाचे मूळ आहे अज्ञानास त्याच्या योगाने बळ आहे हे असो सारांश म्हणजे तो केवळ अज्ञानाचे रूपच आहे खवळलेल्या सागरामध्ये नाव मोकळी सोडली असता ती जशी लाटांच्या हेलकाव्यामुळे झोके खात असते त्याप्रमाणे आवडती वस्तू प्राप्त झाली असता जो अहंकाराने सुखाच्या शिखरावर चढतो आणि नावडती वस्तू प्राप्त झाली असता जो दुःखाने खाली आपटतो ऐसेनी जयाचे चित्ती वैषम्याची वाखती वाहे तो महामती अज्ञानगा आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जया आती धनोद्देशे विरक्ती नटणे जेवी ना तरी कांताच्या मानसी रिगोनी स्वैरिणी जैसी रहाटे जारेसी जावया लागी तैसा माते किरटी भजती गा पाऊटी करुणी जो दिठी विशोसुये आणि भजीन न लिया सवे तो विशो जरी न पवे तरी सांडी म्हणे आघवे टवाळ हे कुण भट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी
आदिलाची परवडी करी तया. तया गुरु मार्गा टेके जयाचा सुगरवा देखे. तरी तयाचा मंत्रु शिके येरू नेघे. प्राणी जातेसी निष्ठुरू सावरी बहु भरू. ते विची नाही एक सरू निर्वाहो जया. माझी मूर्ती निफजवी ते घराचे कोणी बैसवी. आपण देवो देवी यात्रे जाय. नित्य आराधन माझे काजी कुळदेवता भजे. पर्व विशेषे कीजे पूजा आना. माझे अधिष्ठान घरी आणि वौसे आनाचे करी. पितृकार्यावसरी पितरांचा होय. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हासी. ते तुलाची नागांसी पंचमीच्या दिवशी. चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होये. चौदसी म्हणे माये तुझाची ओ दुर्गे. याप्रमाणे हे महाबुद्धिमान अर्जुना, ज्याच्या चित्तामध्ये फक्त सुखदुःखांची चिंता उत्पन्न होत असते तो अज्ञानी होय. त्या अज्ञानाचीही माझ्या ठिकाणी भक्ती असते, परंतु ती भक्ती माझ्या प्राप्तीसाठी नसून प्रापंचिक कर्माची फळे प्राप्त व्हावीत म्हणून असते. बहुरूपी माणूस ज्याप्रमाणे वैराग्यांची सोंगे घेत असतो तरी त्याचा उद्देश पैसे मिळवणे असतो, त्याप्रमाणे आपली कामे पूर्ण होण्यासाठी त्याने भक्तीचे सोंग घेतलेले असते. अथवा जारिणी स्त्री जाराकडे जाण्यासाठी वारंवार आपल्या पतीची सेवा करते व त्या योगाने पतीच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगली भावना निर्माण करून सर्व प्रकारचे कर्म करीत असते. अर्जुना, त्याप्रमाणे मला भजण्याची पायरी करून तो चित्तामध्ये विषय ठेवतो, म्हणजे विषय प्राप्तीसाठीच माझे भजन करतो. आणि भक्ती केल्याबरोबर ज्या विषयाची इच्छा केलेली असते ते विषय प्राप्त झाले नाहीत तर देव आणि भक्ती हे सर्व खोटे आहे असे समजून भक्तीचा मार्ग सोडून देतो. ज्याप्रमाणे कुणबी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या जमीन मालकांचे शेत पिकविण्यासाठी घेत असतो आणि त्याची मशागत करत असतो, त्याप्रमाणे तोही विविध प्रकारचे देव मानतो आणि पहिल्या कुलपरंपरागत देवांसारखी त्यांची पूजा करतो. ज्या गुरूंच्या ठिकाणी रिद्धिसिद्धीचे भरपूर ऐश्वर्य दिसेल त्यांच्याकडून तो गुरुमंत्र घेतो आणि इतर सत्य गोष्टी समजून घेत नाहीत. सर्व प्राणीमात्रांशी तो निष्ठुरपणे वागत असतो. तो एकेच ठिकाणी देव आहे असे मानतो. तसेच ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता काही नसते तो माझी मूर्ती तयार करतो आणि घराच्या एका कोपऱ्यात बसवतो आणि आपण इतर देवदेवतांची पूजा करीत फिरत असतो. तो घरात माझी पूजा करतो, इच्छित वस्तू प्राप्त होण्यासाठी कुलदेवतेची पूजा करतो आणि विशेष पर्वकाळी तिसऱ्याच देवतेची पूजा करतो. घरात माझी स्थापना असताना दुसऱ्याच देवतेची पूजा करत असतो आणि श्राद्ध पक्ष वगैरे काळी तो पितरांचा भक्त होतो. एकादशीच्या दिवशी ज्याप्रमाणे माझी भक्ती करतो त्याप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी नागाची भक्ती करतो. चतुर्थी लागली असे पाहताच तो गणपतीची भक्ती करतो आणि चतुर्दशीच्या दिवशीच हे दुर्गादेवी मी तुझाच भक्त आहे असे म्हणतो.